नमस्कार मित्रांनो, माझं नाव जगदीश. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, टायटल बघितला की अचानकपणे मला कोल्हापूरला यावं लागलं की आम्ही उद्या रत्नागिरीला जाणार आहे. रत्नागिरीला एक प्रोजेक्ट आहे, त्यामुळं मला सकाळी कॉल आला होता कोल्हापूरच्या दादांचा, युवराज दादांचा, की असं असं काम आलं आहे आणि उद्या आपल्याला इमिडिएटली जावं लागणार आहे. 5 दिवसाचं काम आहे. तर तुला आज कोल्हापूरला येणं गरजेचं आहे उद्या रत्नागिरीसाठी जाण्यासाठी, कारण की आम्ही आज इथं यायला पाहिजे. कोल्हापूरला येऊन नंतरला मला सकाळी 6 नाही तर 7 वाजता आम्हाला जायचं आहे. सो मी पटापटा आवरून घेतलं. ओके, मला 12 वाजता कॉल केले त्यांनी. सो मी दुपारी 2 वाजेपर्यंत सगळं तयारी वगैरे केली, सामान वगैरे पॅक केलं आणि बरोबर मी आय थिंक आता 3 वाजता काहीतरी निघतो इथून. आणि त्यानंतरला मग संध्याकाळ वाजेल 6-7 वाजतील मला कोल्हापूरला जायला. त्यानंतर मग तिथं रूम वगैरे घेणार आहे. सो मित्रांनो, आता पोचले मी बेळगावच्या आपल्या CPT बस स्टँडमध्ये. आता याच्या पुढं बस लागणार कोल्हापूरची, मी बी लागले असेल. सो मला बसची थोडीशी जर्नी दाखवतो. चला. कोल्हापूरला आलो मी आता. सो आता एक रूम शोधले, रूमकडे फ्रेश. सो मित्रांनो, आता जेवलो मी आणि थोडंसं वॉकिंगसाठी आता रंकाळ्याकडे चाललो आहे. चला तर दाखवतो तुम्हाला रंकाळा कसा आहे अँड नाईटमध्ये कसं दिसतो रंकाळा. नाईटमध्ये तुम्हाला थोडंफार दिसणार नाही क्लिअर, पण जितकं दाखवू शकतो तुम्हाला दाखवून मी. आणि जर जमलं तर सकाळी मी तुम्हाला दाखवेन रंकाळ्यातला हा स्पॉट. सो मित्रांनो, आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, राम राम.